सांगण्याचा मतितार्थ असे अनेक सहकारी सवंगडी आपल्या बरोबर राहिले, काही बाजूला गेले, काही परमेश्वराकडे गेले. पण या सगळ्या प्रवासामध्ये दिलीप तात्यांनी अतिशय खंबीरपणानं मला साथ दिली. भावाप्रमाणे माझ्या मागं ठामपणानं राहिले आणि त्यामुळं अनेक कामं सुकर झाली. अनेक कामं ही आम्हा सगळ्यांना संघटितपणानं पुढं करतात. आज ते म्हणतात मी निवृत्त झालो, पुस्तकातही शेवटी लिहिलेलं आहे निवृत्त झालो. पुस्तक वाचण्यासारखं आहे. फिडेल याचा अर्थ निष्ठा, आणि निष्ठा ठेवली तर काय होतंय पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे. पण तात्या बदलत गेलं ना तर त्या माणसाची व्हॅल्यू देखील तेवढीच खाली जाते. निष्ठा नाही ठेवली तर माणसाचं महत्व कमी होतं. निष्ठा विचारांची असली पाहिजे आणि निष्ठा माणसांची पण असली पाहिजे. त्यामुळं निष्ठावान नसलेले अनेक जण आले आणि गेले, नावं कुठे घेतात लोक. पण तुमच्या वाढदिवसाच्या तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढे आणि बाहेर अनेक जण का थांबले? हा निष्ठावंत माणूस आहे. तात्या काय बोलतो हे ऐकायला देखील या ठिकाणी माणसं आहे. आणि निष्ठेला तात्या फार किंमत असते. पद मिळेल न मिळेल मला काय आता लगेच किती वेळ लागतो, त्यात काय अर्थ आहे? निष्ठा मलाही कळते. तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत. तुमच्या मनाबद्दल आहेत. पण गत सोडायची नसते. पतंगराव कदमांनी मला सांगितलं. पतंगराव कदम काय म्हणायचे, जयंत गत सोडू नकोस. का? दुसरीकडे सगळं नवीन आहे. इथं आपण जगलेलो आहे ते जीवन आपल्याला माहिती आहे. आपण ज्यांच्या बरोबर आहोत ती माणसं आपल्याला माहिती आहेत. ती घरातली आहेत. आपल्यावर नाराज होत, काही होत, शिव्या देत, माग शिव्या देत असतील 100 जण. आपल्या समोर आल्यावरती आपल्या बरोबर असतात. याला कायम महत्व राजकारणात द्यायचं असतं. मित्रांनो, राजकारण फार बदललेलं आहे. राजकारण हे निष्ठेने, तत्वाने, विचाराने होण्याचा काळ मागच्या 10 वर्षात संपलेला आहे किंवा कमी झालेला. पण असं समजू नका की आता परत असं कधीच होणार नाही. असं समजू नका की आता हे अशा पद्धतीनं राजकारण चालणार नाही. या सगळ्या परिस्थितीवर दिवस जात असतात, हा त्याचा उपाय असतो. टाइम चेंजेस, कायम हे लक्षात ठेवायचं. आपण जेवढे ठाम असू तेवढी परिस्थिती बदलत जाते. आपण जर परिस्थितीप्रमाणे बदलायला लागलो तर त्या परिस्थितीत आपण वाहून जातो. मग परिस्थिती कधी बदलत. आपण जर ठाम असलो तर परिस्थिती चेंज, टाइम बदलत असतो तात्या. त्यामुळे हे निवृत्ती बिवृत्ती हे याच्यावर फुली मारा. कळलं का? इट इज नॉट अलाउड इन आवर पार्टी. इथे मी हुकुमशाही आहे माझी, मी म्हणेल तेच होतं. पण हे यांनी परस्पर कारभार केलेला आहे आणि ट्विट करून निवृत्ती घेतली. आता शशिकांत शिंदेना सांगितलं हे तुमच्यासाठी माणूस दिला. शशिकांत शिंदे डबल स्पीडनं काम करणं. त्यामुळं निष्ठा ह्याला फार महत्व आहे. निष्ठेला जी व्हॅल्यू आहे त्या ती दुसऱ्या कुणालाही नाही. त्यामुळे पहिल्या पानावर तुम्ही लिहिलेलं वाक्य दिसते ताई, दॅट्स रॉंग. निष्ठा कधी कधी बुडल्यासारखी वाटते, पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघतात. हे कधीही विसरू नये. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळी काय रोहित आम्ही 10 आमदार आहे, 8 खासदार आहेत, पण अरे काय सबस्टन्स आहे की नाही तुमच्यात?
आणि दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला आमचा सगळ्यांचा कोल्हे साहेब सांगतो, हा जो कृष्णा काठ आहे ना, हा लय वेगळा आहे. यांच्या भुईंचे वीर किसनवीर इथं पासून आपले क्रांतिसिंह नाना पाटील ते शेवट या नदीचा होतो सांगलीच्या वसंतदादांच्या तीर्थापर्यंत. ही सगळी दिग्गज माणसं, मी अनेकांची नावं घेईन पण टाईम कमी आहे, ही दिग्गज माणसं या कृष्णेच्या काठावर तयार झाली. या कृष्णेच्या लोकांना संघर्ष करण्याचं बाळकडू या कृष्णेनंच शिकवलं. यशवंतराव चव्हाणही देवराष्ट्रातनं खाली कृष्णेला येऊन डोहात उडी मारायचे, त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. वसंतराव दादांचं तर मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून कृष्णेच्या काठची आम्ही सगळी माणसं ही कदाचित महाराष्ट्रात इतरांपेक्षा वेगळी आहोत. आणि त्यामुळं आमच्या मनात काय आहे ते सहजासहजी कळत नाही असं लोक म्हणतात. आमच्या मनात काय आहे हे लोकांना ह्या कृष्णाकाठच्या चांगलं माहिती. तर ही त्याच कृष्णाकाठची लोक आहेत. आणि म्हणून दिलीप तात्यांच्यासारखा आजही युवा असणारा, आता वय काउंट करायची गरज नाही, रोहितने 27व्या वर्षाच्या शुभेच्छा आमच्या तात्यांना दिल्या. त्यामुळे तात्या, मी असे अनेक लोक बघितले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.